तयार झालेत आपले ब्रेड बेसन आणि अंड्यापासून पॅटीस. चवीला खूप छान लागतात. कॉफी आणि चहासोबत तर अप्रतिम लागतात. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते सकाळचा नाश्ता. सकाळचा नाश्ता मी ब्रेडपासून बनवणार आहे. ब्रेड, अंडं आणि बेसन पीठ. तर आता कसा बनवायचा ते सांगते. इकडे साहित्य आहे: ब्रेड, एक अंडं घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे बेसन पीठ, 1 छोटा चमचा मी मैदा घेतला आहे, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे, आलं लसूण पेस्ट. इकडे मी हळद घातली आहे पिठामध्येच, हिंग घातलाय आणि मीठही चवीप्रमाणे घालायचं आहे. इकडे मी मीठ घातलेलं आहे. आता आपण अंडं फोडून घालूया आणि अंड्यामध्येच हे पीठ मिक्स करून घेऊया. नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आज मी बनवणार आहे ब्रेड पॅटीस. हे छान मिक्स करून घेऊया. पाणी घालून हे बॅटर पातळ करायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्रेडच्या साईज त्याच्यामध्ये बुडल्या जातील. तर आता मी छान मऊ बॅटर करून घेते. हाताने बॅटर असं छान मिक्स करून घ्या. आता बॅटर छान तयार झालेलं आहे. आपण याच्यामध्ये ब्रेडचे स्लाइस बुडवून आपण तळून घेऊया. सुरुवातीला तवा गरम करून घ्यायचा, नंतर गॅस मंद आचेवरती ठेवायचा आणि आपण आता हे पकोडे सोडून देऊया. आता मी ब्रेडचे तुकडे याच्यामध्ये भिजवलेले आहेत बॅटरमध्ये आणि एक एक करून मी ते सोडून देणार आहे. त्रिकोणी आकारात कापलेले आहेत. तुम्हाला हवे त्या आकारात कापू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी सगळे पॅटीस तयार करून घेऊन याच्यामध्ये पॅनमध्ये सोडून घेतलेले आहेत. आता आपण ते खरपूस सोनेरी कलरवरती शेकूया. आता एका बाजूने छान खरपूस झालेले आहेत. हे बघा, कलर किती छान आलेला आहे. मी सगळे उलटून घेते. खूप छान लागतात चवीला. चहासोबत तुम्ही खाऊ शकता. चहा, कॉफी किंवा असंही खाऊ शकता. चवीला एकदम मस्त होतात. सगळे मी पलटून घेतलेले आहेत. कलर बघा किती छान आलेला आहे. आता आपण सगळे असेच बनवून घेऊया. एकदम सोपी आणि कमी तेलात होणारी रेसिपी आहे. शालो फ्राय करायचे आहेत. आता सगळे पॅटीस छान कलरवरती शेकलेले आहेत. मी काढून घेते.